चुरलीगाड या मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळते की इकडे आता इराजवळ धैर्य येतो आणि बोलतो, बस इरा. आता तितक्यात इरा त्याच्या जवळ चिपकण्याचा प्रयत्न करते, म्हणजे ते त्याच्या आजूबाजूला गोलगोल घुमत असते. त्यावर तो बोलतो, इरा खूप झालं आता. त्यावर लगेच ती बोलते, अहो सावी कशी तेच विचारत होते. त्यावर तो लगेच बोलतो, हे बघा इरा, मी आता एकदा सांगतोय आणि हे शेवटचं. माझ्या अवतालभोवताल फिरणं बंद करा. तुमच्या अशा वागण्याने ना सावीला खूप त्रास झालाय आणि ती याच कारणामुळे घर सोडून गेली होती. आणि म्हणून सांगतोय, आता माझ्यात आणि तिच्यात येण्याचा प्रयत्न करू नका. आणि जर तुम्हाला हे असं वागायचं बंद नसेल करायचं ना, तर या घरातून कायमचं चाललं जा. त्यावर तिथे आता हे वागणं बघून लगेच इरा बोलते, धैर्य तुम्ही काय बोलताय हो. त्यावर तो लगेच बोलतो, जे बोलतोय ना तेच खरं आहे. आणि म्हणून सांगतोय, याच्या पुढे तिच्या समोर म्हणजे ती समोर असताना माझ्या मागे पुढे करायची गरज नाही आणि ती नसताना सुद्धा नाही करायचं, कारण मला तुमच्यामध्ये काही एक इंटरेस्ट नाही आहे, काडीचा इंटरेस्ट नाही सांगितलंय ना. त्यावरती आता बोलते, पण धैर्य. त्यावर तिथे लगेच तो बोलतो, इथून चाललं जायचं जर हे सगळं होत नसेल तर. त्यावर आता इकडे ती फणफणतच असते. तुम्ही पूर्ण भाग बघा, तुम्हाला कळेल की काय झालं आणि काय नाही. चुरलीगाड या मालिकेच्या नवीन भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते की आता सावी सापडली. हे म्हटल्यानंतर लगेच इरा बोलते, मला कळत नाही ती सापडलीच कशी. त्यावर धैर्य बोलतो, काय म्हणायचं नेमकं इरा तुम्हाला, मला कळत नाहीये. आता त्याला थोडा संशय तर आलेलाच असतो. त्यावर लगेच धैर्य बोलतो, नाही नाही तसं नाही, मला हे म्हणायचं होतं की सापडली ना, बरं झालं, काळजी वाटत होती म्हणून. आणि इकडे ती आता जीप चावते, कारण तिला तिची चूक कळलेली असते. त्यावर धैर्य बोलतो, ती रस्त्यावरून निघत होती आणि हां लक्षात ठेवा, आता तुम्ही मला कॉल करायचा नाही, कारण सावी माझ्यासोबत आहे. आणि असं म्हणून तिला चांगलाच तो झापतो. इकडे सावी विचारी आता टेन्शनमध्ये असते. तिथे धैर्य बोलतो, सावी अजिबात काळजी करू नकोस तू, आता मी आहे की नाही, तुला काही होणार नाही. त्यावर लगेच ती बोलते, पण फ्रेंड ती आता घाबरून गेलेली असते. पाहून तो बोलतो, चल बरं आपल्याला घरी जायचंय की नाही. तिचं मात्र नाहीच म्हणणं असतं. आता असं म्हटल्यानंतर तो लगेच बोलतो, एक मिनिट मी ससुल्याला विचारतो त्याला घरी यायचंय की नाही, आणि जर त्याने म्हटलं तर तुला यावंच लागेल. त्यावर लगेचच ती बोलते, ठीक आहे. त्यावर तो लगेच ससुल्याला बोलतो, ससुल्या तुला घरी यायचंय की नाही. त्यावर लगेच धैर्यला ससूला म्हणजे ससूला स्वतःच बोलतो, जसं धैर्य बोलतो, हो मला घरी यायचं आहे. त्यावर सावी बोलते, ठीक आहे मग आपण घरी जाऊयात. आणि असं म्हणून त्या तिकडे घरी जाण्यासाठी निघत असतात. तितक्यातच तो बोलतो, चल बस बघू आत. आणि तिला गेट ओपन करून म्हणजे तिला आतमध्ये बसवतो. तर इकडे धैर्यसुद्धा स्वतः बसतो. त्यावर तिथे लगेच तो बोलतो, सावी सीट बेल्ट लाव बघू आधी. आणि असं म्हणून तिला सीट बेल्ट लावायला म्हणजे तो लावून देत असतो. इकडे आता तिला दिसतं की धैर्याच्या चेहऱ्यावर खूप घाव झालेत आणि ते घाव आपल्यामुळे झालेत. ते पाहून ती आता स्वतःला बोलते, माझ्यामुळे किती लागलं या फ्रेंडला. तर तिथे लगेच ती बोलते, फ्रेंड. आणि असं म्हणून त्याच्या गालाला जिथे त्याला लागलेलं असतं म्हणजे त्या जागेवर हाताला म्हणजे हात लावते. तर लगेच धैर्य किंचाळतो, थोडा विवाळतो. आता लगेच धैर्याचं हे वागणं पाहून ती बोलते, तुला माझ्यामुळे खूप लागलंय ना फ्रेंड, आणि खरंच सॉरी, मला माहिती नव्हतं हे असं काहीतरी होईल. त्यावर लगेच तो बोलतो, इट्स ओके सावी, आणि काही होत नाही. त्यावर ती लगेच बोलते, नाही तुला दुखत असेल ना, थांब मी ना फुंकरच मारते. आणि असं म्हणून तिथे आता तो या सगळ्यामध्ये दुखत आहे पाहून ती त्याला फुंकर वगैरे मारून देते. त्यावर सावी बोलते, फ्रेंड खरंच सॉरी, माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला आहे ना. त्यावर तो लगेच बोलतो, आणि हां म्हणून सांगतोय, आता याच्या पुढे कधीच बाहेर जायचं नाही आणि एकटं तर अजिबातच नाही. त्यावर लगेच तिथे आता ती बोलते, नाही हां. तितक्यात तो हे जे वागतो ते पाहून ती बोलते, पण तू माझ्यावर ओरडला आणि चिडला म्हणून मी गेले ना बाहेर. आता तितक्यात तो बोलतो, सावी खरंच आय एम सो सॉरी. आणि असं म्हणून आपले कान पकडून तो तिला माफी मागत असतो. त्यावर ती लगेच बोलते, नक्की नाही ना रागवणार. त्यावर तो बोलतो, प्रॉमिस मी नाही रागवणार. आणि असं म्हणतो आता पिंकी प्रॉमिस म्हणून करंगळी समोर करतो. त्यावर ती सुद्धा बोलते, थँक्यू. आणि असं म्हणून ते दोघे जण निघत असतात. आता तितक्यात ती बोलते, एक मिनिट थांबा, परत फुंकर मारते. तिथे आता जेव्हा तो फुंकर मारत म्हणजे ती फुंकर मारत असते ना, तेव्हा धैर्यला खूप छान वाटतं. त्यावर तो मनातल्या मनात लगेच बोलतो, झालं आता ठीक. आणि तिच्या डोक्याला थोडंसं डोकं हलकंच लावतो. ते पाहून ती एकदम स्माईल करते. ते आता दोघेही जण एकमेकांच्या नजरेत अडकतात. त्यावर आता त्याला जाणवतं की ती छोटी सावी आहे. ते पाहून तो बोलतो, सावी लवकर बरी हो ना गं, मला तुझी खूप आठवण येते. आणि असं म्हणून तिला मनातल्या मनात म्हणत असतो. त्यावर आता ते दोघेही जण थोडा वेळ तर एकमेकांकडे बघतात. पण इकडे आता लगेच सावी बोलते, फ्रेंड घरी जायचं ना आपल्याला. आणि असं म्हणून ती आता घरी जाण्याचा उत्साह दाखवत असते. इकडे मात्र दीपाजी असते ना, ती आता त्या पत्रावर लिहायचा विचार करते. मला तुमचं सगळं रहस्य माहिती आहे आणि मी ते एक दिवस नक्कीच बाहेर काढेल, असं पत्रावर तिने लिहिलेलं असतं. पण जेव्हा ती दामिनीचं नाव लिहित असते ना, तेव्हा मात्र तिचा पेनच संपतो. त्यावर ती बोलते, मेला हा पेन आहे आता संपायचा का. आणि ती आता पेन घेण्यासाठी जात असते.
तितक्यात तिथे अनुराधा येते. अनुराधाच्या पायाजवळ ते हवेत पत्र उडून जातं आणि लगेच तिथे अनुराधा बोलते, आई तुम्ही इथे कशा काय? त्यावरती बोलते, अगं शाळेची फी भरली का अथर्वच्या, तेच विचारायला आले होते. त्यावरती बोलते, होय आई भरली आहे ना. आणि तसं आहे त्याचं सगळं काही झालंय, फक्त तितक्यात तिचं लक्ष जातं तेव्हा पायाकडं त्याच्यावर पत्र असतं आणि ते पत्र आता बेडवर नसतं. ते पाहून ती खूप घाबरते. जर हे नेमकं सासूला दिसलं म्हणजे आईला दिसलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम येईल असंच तिला वाटत असतं. आणि मात्र होतं तेच. तिचं लक्ष पायाजवळ जातं. ती बोलते, हे काय आहे गं? आणि ती आता हातात घेऊन वाचते. त्यावर लिहिलेलं असतं की म्हणजे तुमचं सगळं काही रहस्य लवकरात लवकर सगळ्यांच्या समोर येणार आहे. आणि आता असं म्हटल्यानंतर ती घाबरून जाते. त्यावर ती बोलते, दीपा हे कसलं पत्र आहे, कोणी दिलंय? आता तितक्यात तिचं काही एक मात्र लक्ष लागत नाही की नेमकं काय करावं काय बोलावं. ते पाहून अनुराधा बोलते, अगं दीपा मी काहीतरी विचारतीये. त्यावरती बोलते, आई मी तुम्हाला खूप दिवसापासून हे सांगायचा विचार करत होते, पण हे पत्र मला बाबांच्या ह्याच्यात सापडलं होतं. त्यावरती बोलते, काय? मला हे सगळ्यात लवकर तू का नाही सांगितलं? बरं ठीक आहे, आता मी पोलिसांना देणार. त्यावर लगेच दीपा बोलते, अहो आई पण मी ठेवलं असतं की. त्यावरती बोलते, नाही पोलिसांनी म्हटलं की संशयास्पद काही सापडलं की पटकन त्यांना देऊन टाकायचं आणि म्हणूनच मला हे देऊन टाकावं लागेल. इकडे ती घाबरून जाते आणि आता तिथून अनुराधा निघून गेल्यावरती बोलते, मेले कर्मच माझे, मी काहीही वागले की नाही काही चुकीचंच होतं. ती बिचारी घाबरून गेलेली असते आणि इकडे आता अनुराधा ही मात्र ते पत्र घेऊन निघून जाते. इकडे दामिनी मात्र खूप टेन्शनमध्ये असते. तिला काय करावं काहीच कळत नसतं. एक तर काम झालं म्हणून त्या गुंडांचा फोन आलेला नसतो, तर इकडे आता धैर्य पण अजूनपर्यंत आलेला नसतो. विलास आणि भास्कर ऑफिसबद्दल चर्चा करतात. इन्स्टिट्यूट टाकायचं असतं, ते हे नवीन आणि ते कोर्सेस स्टार्ट करायचे असतात, पण कुणीही आता सापडत नाही. हे पाहून ते खूप घाबरून म्हणजे ते त्यांचं बोलणं चालू ठेवतात. तितक्यात दामिनीचं लक्षच नसतं. ते वारंवार विचारत असतात पण दामिनी काही सांगत नसते. त्याच्यामुळे ते बोलतात, अगं आई काय झालंय? मागून बघतो तर काय धैर्य आणि सावी येतात. त्यावर ते बोलतात, आई बघ तर कोण आले? सावी आणि धैर्यला एकत्र पाहून दामिनी बोलते, आता हे नेमकं काय आणि कसं काय दोघं सोबत? तिचा पुन्हा राग अनावर होतो, पण नेमकं काहीतरी खरं त्याला माहिती पडेल हे मात्र त्याला भीती असतेच. तितक्यात दामिनी बोलते, काय ग कुठं होती सावी? त्यावर आता धैर्य सगळं घडलेलं सांगतो आणि सांगतो की या घरामध्ये तिची काळजीच घेतल्या जात नाहीये आणि म्हणून मला आता खूप राग येतोय. तिची अवस्था पाहून लगेच दामिनी बोलते, काळजी करू नकोस. त्यावर तू बोलतो, अशी कशी काळजी करू नकोस? आता मी हे सगळं पोलीस स्टेशनमध्ये जाणार आणि सगळ्यांना सांगणार, म्हणजे इन्स्पेक्टरकडे तक्रार दाखल करणार. आणि इतकंच नाही, मला असं वाटतंय की यामागे कोण आहे ना ते मला काढावंच लागेल. नरकात जरी तो बसला असेल ना तरी मी त्याला सोडणार नाही. इकडे दामिनीची हवा मात्र टाईट होते. त्यावर ती बोलते, ते सगळं नंतर पहिले तिला रूममध्ये तरी नाही. त्यावर तू बोलतो, आई तू का अशी घाबरतीयस? तर आता तिला टेन्शन आलेलं असतं. ती बोलते, काही नाही रे, ती आता घरी आली आणि घाबरून गेली ना त्याच्यामुळे मला थोडंसं वाटत होतं. त्यावर तू बोलतो, काही काळजी करू नकोस तू आणि मी. असं म्हणून तो आता तिला म्हणजे बोट समोर करून बोलतो की मी त्या माणसाला सोडणार नाहीये. सावीला आता धैर्य हा बाहेर घेऊन येत असतो. तिला बोलतो, सावी जरा शांत हो, कारण इतकं सगळं काही घडून गेलं ना ती खूप घाबरलेली असते. तिला खूप भीती वाटत असते. आतूनही ती आता एकदम घाबरून असते. त्याच्यामुळे तिचे हातपाय थरथर कापत असतात. कारण कितीही म्हटलं ना तरी ती आता लहान मुलांसारखी आणि तिचं मन हे एकदम नाजूक असतं. आता एखाद्या नाजूक फुलाला कुणी हात लावल्यावर कसं होतं ना तसं तिचं झालेलं असतं. ग सावी, ती गुंड आता गेलीत आणि काळजी करू नको, मी आहे की आता. आणि मला माहिती आहे तुला काही होणार नाहीये, तू अगदी शांत हो बरं का. तिला तो शांत करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. त्यावर लगेच ती बोलते, पण त्यावर लगेच तो बोलतो, आता पण बिन काही नाही, आता तू एकदम डेंजरच्या बाहेर आहेस आणि आता माझ्यासोबत आहे की नाही, मग तू सेफ राहणार. त्यावर ती लगेच बोलते, मला माहिती नाही सगळं कसं झालं, पण मला खूप भीती वाटत होती. त्यावर तो बोलतो, तुला असं कसं भीती वाटत होती? आणि तू तर स्ट्रॉंग आहेस ना माझ्यासारखी. त्यावरती बोलते, पण ती गुंड परत आली तर? धैर्य बोलतो, तू काळजी करू नकोस, जरी ती आली ना परत तर मग मी असं पंच मारेल त्यांना. आणि तो त्याला म्हणजे तिला बुक्का दाखवत असतो. आणि तसंही मला माहिती आहे सावी पण कुणालाच भीत नाही, ती सगळ्यात छान आहे आणि स्ट्रॉंग आहे. तिला लहान मुलांसारखं समजावून सांगत असताना लगेच सावी बोलते, पण फ्रेंड तू मला वाचवायला का नाही आलास? मी ना खरंच मी खूप स्ट्रॉंग आहे, ते तर तू नव्हतास ना, म्हणून मग मला काही सुचतच नव्हतं. त्यावर धैर्य बोलतो, असं कसं होईल बरं? आणि तू डेंजरमध्ये, तू प्रॉब्लेममध्ये आणि मी येणार नाही असं होईल का बरं सावी? तुला वाचवायला मी आलो की नाही? त्यावरती लगेच बोलते, थँक्यू फ्रेंड. पण त्यावर लगेच तो बोलतो, तू अशी बाहेर कसं काय आलीस सावी? आता तितक्यात ती पुन्हा बोलते, ती तुझी फ्रेंड आहे ना, ती फ्रेंड तुझी बेस्ट फ्रेंड झाली, म्हणजे ती खोटाडी. आणि म्हणून मला वाटलं की तुला माझी काहीच गरज नाही. ती तुला मलमपट्टी करत होती, मला वाटलं की ती तुझी आता सगळं काही करणार. तुझी बेस्ट फ्रेंड ती झाली म्हणून मी नाही येणार आणि तिथं कोण आहे माझा आता, मी का राहू, म्हणून मी बाहेर पडले. त्यावर तो लगेच बोलतो, अगं तू काळजी करू नकोस. आणि कितीही काही झालं ना तितक्यात तिथे आता ते दोघे बोलत असताना फोन येतो तो म्हणजे इराचा. इरा बोलते, सापडली का सावी धैर्य? त्यावर तो बोलतो, होय सापडली ना. तितक्यात ती घाबरून बोलते, अशी कशी सापडली? त्यावर तो लगेच बोलतो, म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला?